हा केक पहा ना, किती सुंदर झालेला आहे आणि जबरदस्त टेस्टी लागतो बरं का. नेहमीपेक्षा थोडा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे. घरामध्ये जे उपलब्ध असं साहित्य त्यापासूनच बनवलेलं आहे. तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. आपण बिना ओव्हन, बिना एग, चहा, बिना मैदा आपण हा केक बनवलेला आहे, जो चवीला खूपच भारी लागतो. थोडा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे, त्यामुळे तुम्हालाही खूप आवडेल. चवीला जेवढा भारी लागतो ना, तेवढंच साहित्यही कमी लागतं आणि बनवण्यासाठीही खूपच सोपं आहे. तर हा केक बघू शकता, किती सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झालेला आहे. बघू शकता मस्त आणि चवीला खरंच खूप छान लागतो आणि तुम्ही बनवून 2-3 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही. तर यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया काय काय लागणार आहे ते. तर हे साहित्य मोजण्यासाठी बघा, इथे मी घेतलेली आहे घरातली कुठलीही 1 कप किंवा वाटी घ्या आणि तुम्ही साहित्य घ्या, म्हणजे तुमचा केक जो आहे एकदम परफेक्ट होईल. तर आता ही जो बाऊल घेतला आहे त्याने मी घेतलेला आहे 1 कप बारीक रवा. बारीक किंवा जाड जो असेल तो घेऊ शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम हा रवा आहे तो एका मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडासा बारीक करायचं आहे बरं का. एकदम पावडर होणार नाही, पण शक्य होईल तेवढा बारीक करायचा. बघा मिक्सरमध्ये हा रवा चांगलासा बारीक करून घेतलेला आहे. थोडी पावडर होते, थोडा दरदरीत राहतो, असंच आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि आता पुढचे साहित्य काय घालायचे ते बघा. यामध्ये घालायचं आपल्याला पिठी साखर. तर आपण 1 कप रव्यासाठी ते पाऊण कप पिठी साखर घेतलेली आहे. आता हे साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे, कारण आपण यामध्ये अजूनही साहित्य ॲड करणार आहोत ना, त्यामुळे बरोबर होतं. नाही तर तुम्ही म्हणाल की 1 कप रव्यासाठी हे खूप जास्त आहे आणि परफेक्ट आहे. आता हे सर्व दोन्ही जे साहित्य आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध. तर दूध किती घालणार आहोत, पाऊण कप. म्हणजे 1 कप रव्यासाठी आपण इथे पाऊण कप दूध घेतलेला आहे, कारण जे साखर आपण पिठी साखर घातलेली आहे त्याचाही ओलसरपणा दूध घातल्यामुळे होतो. त्यामुळे आधी सुरुवातीला जास्त आपण दूध घालणार नाही आहोत. तर पाऊण कप आधी आपण दूध वापरणार आहोत. जर गरज वाटलीच तर आपण पुढे यामध्ये दूध मिक्स करू शकतो, पण सुरुवातीलाच दूध जास्त घालू नका. कारण काय होईल माहिती आहे, जर हे मिश्रण पातळ झालं ना, तर केक आपला व्यवस्थित फुलणार नाही. तर आता हे बघा मस्त असं दूध घालून मिक्स करून घेतलेलं. आता उरलेलं जे दूध आहे तेही आपण घालतो आहे. जे टोटल आपण पाऊण कप दूध वापरलेलं आहे. नाही तर काय होतं, मोस्टली 1 कप रव्यासाठी 1 कप दूध वापरलं जातं, पण आपण आधी कमीच वापरणार आहोत. पाव कप दूध आपण कमी घेतलेलं आहे. आता हे दूध, रवा आणि साखर आपण छान असं मिक्स करून घेतल्यानंतर हा रवा ना थोडा फुलला पाहिजे आणि जे आपण दूध घातलं आहे ते शोषून घेतलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला याला कमीत कमी 15 ते 20 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे. तर यालाच ठेवूया साईडला आणि नंतर चेक करूया. तर बघा मी याला अर्धा तास ठेवला होता. रवा छान असा फुलला गेला आहे बघा. पहिला पातळ होता, आता व्यवस्थित घट्ट झालेला आहे. असं आपल्याला हा रव्याचं बॅटर पाहिजे आहे. आता यामध्ये आपल्याला काय काय साहित्य ॲड करायचं आहे बघा. तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. हे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळेल. आता हे नसेल तर काय करायचं, ओलं खोबरं जे असतं ना, नारळ, तो किसून घातला तरी चालेल. अर्धा कप घाला. सोबतच आपल्या केकला छान असा टेस्ट माव्यासारखी येण्यासाठी इथे मी पाव कप मिल्क पावडर घालते. आता मिल्क पावडर ते 10-10 रुपयाचे सॅशे येतात, ते घालू शकता किंवा मग दुधाची मलाई घालू शकता. आणि केक चांगला सॉफ्ट असा होण्यासाठी खाताना गच्याला लागू नये यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत पाव कप तेल. रिफाईंड तेल घातलेलं आहे. फ्लेवरवाला तेल घालू नका. तिळाचं तेल, शेंगदाण्याचं तेल वगैरे रिफाईंड तेल वापरा किंवा मग तुम्ही बटरही घालू शकता. बटर जो आहे वितळवूनही घालू शकता. आता हे सर्व साहित्य छान असं हलक्या हाताने मिक्स करायचं बरं का. एकदम फटाफट मिक्स करायचं नाही बघा. मी जसं मिक्स करते हलक्या हाताने. आता बघू शकता बॅटर आपलं घट्ट झालेलं आहे. जर आपण 1 कप दूध रव्याला 1 कप दूध घातलं असतं ना, तर थोडं पातळ झालं असतं आणि आपल्याला पातळ नको आहे. असं घट्टच मिश्रण पाहिजे. हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये बेकिंग पावडर वगैरे घालायच्या आधी आपल्याला काय करायचं, केक टीन घेतलेला आहे ते बघा मी तयार करून घ्यायचे. आता केक टीन नसेल तर घरामध्ये जो असं आपण कुकरचा डबा वापरतो तो असेल ना, त्यामध्येही केक बनवू शकता. त्यालाही पूर्ण तेल लावून घ्यायचं आतल्या साईडने. पूर्ण मी तेल लावून घेतलेलं आहे.
त्यानंतर असा बटर पेपर मी घातलेला आहे. आता बटर पेपर नसेल तर काय करायचं माहिती आहे, मैदा घ्यायचा आणि तो तेलावरती असं थोडंसं बुरबुरायचा आणि त्यानेही तुम्ही असा केक टीन तयार करून घेऊ शकता. आता हा आपला टीन तयार झालेला आहे. गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे. आता परत आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत व्हॅनिला इसेन्स. व्हॅनिला इसेन्स असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल किंवा वेलचीही घालू शकता तुम्ही. आता या जो खाण्याचा चमचा असून आपला नाश्ता करण्याचा, त्याने आपण 1 चमचा घालणार आहोत बेकिंग पावडर. आता सर्वांच्याच घरी मेजरिंग कप वगैरे असतात का नाही, त्यामुळे मी तुम्हाला घरच्या कप आणि चमच्यानेच सर्व साहित्य सांगते. सोबतच अर्धा चमचा आपण इथे बेकिंग सोडा घालतोय. आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर कधी घालायची असते, जेव्हा आपण जी कढई गरम करत ठेवलेली आहे, सर्व तयारी करून घेतलेली आणि आपल्याला लगेचच केक बेक करायचा, तेव्हा आधीपासून घालायचं नाही, नाहीतर केक व्यवस्थित फुलत नाही. त्यामुळे ही सर्व तयारी आधी करून घ्यायची, नंतरच यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायची आहे. आता हे बघा मस्त असं केकचं बॅटर आपलं छान असं फुलत चाललेलं आहे आणि हलक्या हाताने मिक्स करायचं, फटाफट करायचं नाही आहे. लगेचच याला आपण केक टीनमध्ये घालून घेऊया. ते बघा मस्त असं घट्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तरी पटकन व्यवस्थित आपण सर्व मिश्रण जे आहे केक टीनमध्ये घालून घेतलेलं आहे आणि कढई आपली चांगली तापलेली आहे. आता हे सर्व मिश्रण घालून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, हा जो केक टीन आहे ना, हलका असा टॅप करायचा, आपटायचा, म्हणजे मिश्रणमध्ये काही बबल्स वगैरे होत नाही. वरून मी थोडंसं ओलं खोबरं घालते किंवा डेसिकेटेड कोकोनट घालू शकता तुम्ही. आणि बदाम ना मी बारीक चिरून असे घेतलेले आहे, ते घालते. नाही घातलं तरी चालेल, तुम्हाला आवडत असेल तर घाला. बदाम, पिस्ता जर तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घालू शकता वरती. आता हे मिश्रण आपण केक टीन लगेचच कढईमध्ये ठेवूया. कढईमध्ये जाळी ठेवल्याने जो होल असतो ना झाकणाला, त्याला मी कागद लावून पॅक करून घेतलेला आहे. लगेचच हा केक टीन आपण कढईमध्ये ठेवायचं आहे आणि एकदम गॅस मंदावरती ठेवायची आणि 35 ते 40 मिनटं तुमचा हा केक बेक होण्यासाठी लागतो. गॅस फास्ट ठेवायची नाही बरं का, एकदम मंदावरती ठेवायची. आता 40 मिनटं झालेली आहेत. आपण केक चेक करूया. बघा मस्त असा कलरही छान आलेला आहे आणि केकही आपला तयार झालेला आहे. टूथपिक घालून बघायची किंवा सुरी, पूर्ण व्यवस्थित क्लीन निघालेली आहे, म्हणजे केक आपला तयार झालेला आहे. आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं बरं का, गरम असताना केक काढायचं नाही, पूर्णपणे थंड करून घ्यायचं रूम टेम्परेचरवरती. तर केक आपला थंड झालेला आहे, काढून घेऊया. तर सुरुवातीला बघा मस्त काय करायचं, साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या सोडून घ्यायच्या असतात आपल्याला. त्यामुळे अशी एखादी सुरी घ्यायची आणि साईडने फक्त हलकंसं असं याला सोडून घ्यायचं, म्हणजे आपण जर केक बेक करताना चिकटला असेल साईडला वगैरे तर तो इझिली निघून येतो. खालच्या साईडला तर आपण बटर पेपर लावलेलाच आहे, त्यामुळे हलकासा असा एक सुरीने फिरून घ्यायचं आणि एखादी प्लेटवरती ठेवायची केक टीनवरती आणि हलकासा असं याला थापटायचं, म्हणजे केक इझिली निघून येतो. तर हा बघा केक निघून आलेला आहे. आता जो हा बटर पेपर आहे काढून घेऊया. केकचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट असा केक आपला तयार झालेला आहे. बिना ओव्हन, बिना मैदा, हा जबरदस्त टेस्टी असा हा आपला केक आहे. तर एकदा नक्की बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडेल, कारण चवीला एवढा भारी लागतो ना की तुम्ही नेहमी याच पद्धतीने हा केक बनवाल. कारण यामध्ये साहित्यही खूप कमी लागतं, घरामध्ये आपल्या उपलब्ध असं त्या साहित्यापासून बनवलेलं आहे, तर कोणीही सहज बनवू शकेल. आणि प्रमाणही मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे, घरच्याच कपाने वगैरे हे प्रमाण कसं घ्यायचं, त्यामुळे कोणालाही सहज जमेल असा हा कढईमध्ये बनवलेला सॉफ्ट स्पॉन्जी असा कोकोनट रवा केक. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल.